जय शिवराय मित्रांनो, आज आपण करणार आहे होंडा युनिकॉर्नचा व्हायब्रेशन टेस्ट। तर आपण त्यासाठी एक ग्लास घेतला आहे, ग्लासात पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण पाणी गाडीच्या टाकीवर ठेवलेलं आहे। गाडी सुरू करून ॲक्सेलरेटर देऊन आपण चेक करणार आहे की कुठं किती व्हायब्रेशन जाणवतंय किंवा पाणी उचलतंय का, जागेवर थोडं हलतंय। तर बघूया, जवळ घ्या कॅमेरा। तर बघू शकता तुम्ही, फक्त ॲक्सिलेटर दिलं, नॉर्मल फक्त पाणी जागेवर राहते, असं पाणी उचलत नाही आहे, काय नाही। मी आता ॲक्सिलेटर वाढवतो, टाकीवर नॉर्मल असं पाणी फक्त जागेवर आलं। सीटवर चेक करू आपण। सेम तीच कंडिशन आहे सीटवर सुद्धा, गाडी सीटवर। खाली तिथं नॉर्मल जास्त आहेत वरच्या कडे, हँडलवर चेक करू, हँडल बारवर। हँडल बारवर टाकी आणि सीटपेक्षाही कमी व्हायब्रेशन आहे। तर ओव्हरऑल जे आपल्याला गाडीमध्ये व्हायब्रेशन जाणवत आहे किंवा दिसतंय त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं हाय झालं, तर हे एवढ्या एकदम नकळत अशा व्हायब्रेशन्स आहेत ज्या की आपण गाडी चालवताना एखादं मोठं इंजिन 160 सीसीचं इंजिन सुरू होते तर त्या तुलनेने खूप कमी आहे आणि आपण एक स्मूथ इंजिन म्हणू शकतो गाडीचं। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जय शिवराय।